स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकेचे प्रवेशपत्र जारी झालेले आहे, तर ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, एका विद्यार्थ्याचं प्रवेशपत्र इथे मी डाउनलोड करून ओपन करून दाखवलेलं आहे. इथे एक्झाम डेट दिसेल, जन्मतारीख आणि बाकीची माहिती तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल. इथे एक्झाम डेट आणि टायमिंग इथे खाली बघण्यासाठी तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे प्रवेशपत्र तुम्हाला डाउनलोड करून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रवेशपत्र कसं मोबाईलच्या माध्यमाने किंवा लॅपटॉपच्या माध्यमाने डाउनलोड करायचं त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. त्या लिंक वरती क्लिक करून डायरेक्टली हे पेज तुम्हाला ओपन करायचंय. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचंय. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे. तर बघा मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व पदांसाठी आपण काही नोट्स काढलेले आहेत, काही विषयानुसार त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगून घेतो आणि त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. सोलापूर महानगरपालिकेतील सर्व पदांसाठी जे 4 विषय कॉमन आहे त्याचे आपण नोट्स काढलेले. त्यामध्ये मराठी झालं, इंग्रजी झालं, गणित व बुद्धिमत्ता झालं. ठीक आहे. गणितावरती शक्यता प्रश्न विचारले जाणार नाहीयेत, परंतु गणिताच्याही नोट्स आपण देत आहोत. त्यानंतर जर विचार केला तर चालू घडामोडी. ठीक आहे. या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे स्पेशल सोलापूर महानगरपालिका भरतीसाठी. यामध्ये जर विचार केला तर प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असणार आहे. यामध्ये प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसचा तुम्हाला नोट्स बघण्यासाठी भेटणार आहे. आणि या सर्व विषयांच्या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम कडून तुम्हाला उपलब्ध करून देतोय. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर वरती तुम्हाला इथे नंबर दिसत असेल बघा, इथे स्क्रीनवरती तुम्हाला वरती नंबर दिसत असेल, नाहीतर तोच नंबर इथे देतोय 91 39 64 31 99. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला 160 रुपयाचं पेमेंट करायचंय. 4ही विषयांच्या नोट्सची प्राइस आपण 160 रुपीज ठेवलेली आहे. या नंबरवरती पेमेंट करायचं फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने आणि त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला सेंड केल्या जातील 5 ते 10 मिनिटांमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे सोलापूर महानगरपालिका भरतीसाठी. या नोट्स आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. आपल्याला सर्वप्रथम इथं लॉग इन आयडी पासवर्ड टाकून हा कॅप्चा टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. तर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल. डायरेक्टली मोबाईल वरतून जर ओपन केला असेल तर तुमचा फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येईल. अशा प्रकारचे हे 3 ऑप्शन दिसणार नाहीये. मोबाईल वरतून ओपन केल्यानंतर तुम्हाला 3-4 लाईनी इथं कोपऱ्यामध्ये दिसतील. या 3-4 लाईनींवरती तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर 3 ऑप्शन तुम्हाला अशा प्रकारचे दिसतील. आता या 3 ऑप्शन पैकी तुम्हाला जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन, इथे तुम्हाला क्लिक करायचे. पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर मोबाईल वरतून जरी तुम्ही ओपन केलं असेल तरी तुम्हाला इथे एक डोळ्याचं ऑप्शन दिसेल. ऍक्शनच्या खाली किंवा पुढे तुम्हाला एक डोळ्याचं ऑप्शन दिसेल. या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जेव्हा तुम्ही या डोळ्यावरती क्लिक करता तेव्हा तुमच्याकडे पुन्हा एक फॉर्म ओपन होऊन येतो, जो की तुम्ही भरलेला असतो तो फॉर्म ओपन होऊन येतो. पुन्हा मोबाईल वरतून जर ओपन केला असेल तर 3 ते 4 लाईनी दिसेल. या लाईनीवरती तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर हे जे 3 ऑप्शन आहे ते उपलब्ध होऊन येतील. लॅपटॉप वरतून किंवा आपण कॉम्प्युटर वरतून ओपन केलं तर डायरेक्टली हे ऑप्शन तुम्हाला इथेच दिसतील. तुम्हाला 3-4 लाईनींवरती क्लिक करण्याची गरज नाहीये. मोबाईल वरतून ओपन केलं तर तुम्हाला 3 ते 4 लाईनी दिसतात, त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे ऍडमिट कार्ड. ऍडमिट कार्ड वरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमचे ऍडमिट कार्ड इथं परीक्षेची दिनांक तुम्हाला दिसेल. कुठेही तुमची परीक्षा त्याचं ठिकाण दिसेल, दिनांक दिसेल, कधी परीक्षा आहे. जसं की या विद्यार्थ्याची परीक्षा आहे 16 तारखेला, ठिकाण इथं दिलेलं आहे आणि संपूर्ण ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे ऍडमिट कार्डचं ऑप्शन आहे डाउनलोड करण्यासाठी. यावरती क्लिक करायचे आणि डायरेक्टली तुमच्या मोबाईल मध्ये ऍडमिट कार्ड डाउनलोड होऊन येणार आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या घर बसल्या इथं मोबाईल वरती ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. सोबतच आपण आपल्या नोट्स बद्दल माहिती दिलेली आहे. तर आता परीक्षेसाठी अतिशय कमी दिवस राहिलेले, तर बेस्ट रिव्हिजन साठी सर्व टॉपिक कव्हर करण्यासाठी आपल्या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कारण त्यामध्ये सर्व टॉपिक नुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि जर म्हटलं तर सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स तुम्हाला दिल्या जात आहे. हे 4 कॉमन विषय सर्व पदांसाठी असणार आहे. काही विषयांसाठी टेक्निकल विषय असणार आहे, तांत्रिक वरती प्रश्न विचारले जाणार आहे. तर टेक्निकलच्या नोट्स आपण काढलेल्या नाहीयेत. तर जे 4 कॉमन विषय मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी वगैरे तर यांच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्या तुम्हाला
PDF फॉर्मॅटमध्ये आपल्यातर्फे उपलब्ध करून दिल्या जातात WhatsAppवरती. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.